नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्ष सुरू सुद्धा झालं 2025. मागच्या मुलाखतीत आपण बघितलंय की वर्षाची चटकदार भेळ पावभाजी आवडली ना सगळ्यांना, विजिट केलं का नाही. आणि आता परवा आपला 1 जानेवारी सुरू झालाय. मग तेव्हा आपल्याला आठवण येते मस्त मस्त केकची, बरोबर. न्यू इयर केक तर पाहिजेच आपल्याला. तर आज आपल्याकडे केक बनवणाऱ्या आणि अतिशय सुंदर दुकान असलेल्या अशा तीर्था मॅडम आलेल्या आहेत. तर तीर्था, तुमचं गोष्ट तिचीमध्ये खूप खूप स्वागत. मला तुमची गोष्ट ऐकायची आहे, कारण आम्हाला खूप टेम्पटिंग केक्स आज बघायला मिळणार आहेत आणि आमचे सगळे प्रेक्षक नंतर तुमच्याकडे ते खायला पण येणार आहेत. नक्कीच. तर तुमची सुरुवातीची बॅकग्राऊंड मला जरा सांगा की तुम्ही पुण्यातल्याच आहात का, किंवा माहेरचं नाव काय. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव तीर्था धनंजय सलवारू. माहेरचं नाव. माझ्या घरी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ असतो. माझं एज्युकेशन झालंय, मी BBA IB कम्प्लीट केलंय गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून. आणि त्याच्यानंतर मी एक एव्हिएशनची डिग्री कम्प्लीट केली फ्रँकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग मधून. अरे वा, बर. येस. आणि पप्पा डिफेन्स ऑफिसर आहेत. मम्मी चा बिझनेस आहे टुरिझमचा. आणि माझा भाऊ UK ला असतो. त्याची आता बॅचलर्स डिग्री कम्प्लीट झाली आहे. आता तिथे जॉब सर्च करतोय. बर बर. मी लग्नानंतर काही महिने जॉब केला होता शेरेटन ग्रँड मध्ये, बंड गार्डन रोड आहे ना आपल्या पुण्यामध्ये, तिकडे जॉब केला होता फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह म्हणून. बर बर. तुमचं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज काय. माझं इंटरकास्ट लव्ह मॅरेज आहे. येस. आधीचं माहेरचं नाव तीर्था धनंजय सलवारू आणि आता तीर्था साजन पासलकर. बर. मग तुमचं लव्ह मॅरेज आहे तर. हो. मग लग्नानंतर तिकडे कोण कोण होतं. सासरी माझ्या सासरे होते, ह्यांची आई होती, दीर होते, त्यांची वाईफ होती आणि आम्ही दोघं राहायचो. अच्छा, म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली होती. हो. बर बर. आणि मग तिथे तुम्ही काय नोकरी वगैरे करत होता का. नाही, तिकडे माझं एज्युकेशन स्टार्ट होतं. लास्ट इयर चालू होतं माझं. ओके. बर. एज्युकेशन नंतर तो जॉब केला शेरेटनला. हो बरोबर, शेरेटनला जॉब. मग ह्या केकच्या एवढ्या छान व्यवसायाकडे कसे काय वळलात. ऍक्च्युली माझे हजबंड आहेत ना, ते आधी जॉब करायचे आणि ते पॅरलली त्यांचे मल्टिपल बिझनेसेस होते. म्हणजे 2012 पासन त्यांचे बरेच बिझनेसेस होते. जसे की आमचं चायनीज रेस्टॉरंट होतं, कॅफेज होते, सँडविचचं होतं आमचं. अरे वा. आणि जेव्हा चायनीज रेस्टॉरंट होतं तेव्हाच आम्ही पॅरलली एका केक शॉपची फ्रँचायझी घेतली होती. अच्छा. मग तसं ते सुरू झालं. बर बर. मग तेव्हा कुठून करत होतात, कुठे राहायला होतात. तेव्हा आम्ही सिंहगड रोडला राहायला होतो, बिफोर लॉकडाऊन. अच्छा, बिफोर लॉकडाऊनच आहे सगळं. हो. पण मग तेव्हा तुमची फ्रँचायझी सिंहगड रोडलाच होती. नाही, आपली इथे साई चौकात होती, पाषाणमध्ये. पाषाणमध्ये. पण मग सिंहगड रोडवर डिलिव्हरी वगैरे कसं काय करायचे. नाही, इथे राहायचो आणि तिकडून मग इथे यायचो, आम्ही अपडाऊन करायचो. म्हणजे पाषाणला शॉप घेतलं होतं. हा, शॉप फ्रँचायझी चालू होती. ओके. बर बर. आणि मग लॉकडाऊन मध्ये काय केलं. लॉकडाऊन मध्ये आम्ही अचानक लॉकडाऊन झालं आणि कोणाला काहीच आयडिया नव्हती की कधी ओपन होईल, किंवा खूप एकदमच लॉकडाऊन पडलं आणि स्ट्रिक्ट रूल्स झालेले सगळे. सो आम्ही विचार केला की शॉपचं रेंट चालूच राहणार होतं. आणि पाषाण एरियामध्ये रेंट खूप हाय आहेत, असे लो रेट्स नाही आहेत आणि आपलं चांगल्या चौकात होतं, म्हणजे मेन चौकातच होतं. तर मग आम्ही विचार केला की तात्पुरतं आपण हे शॉप बंद करू आणि सगळं हँडओव्हर आपण घरी स्टार्ट करू, म्हणजे जसं की स्विगी, झोमॅटो आणि कस्टमर. तर आपण सगळं बंद केलं हे शॉप आणि तिकडे सगळं चालू केलं. नंतर तिथे स्विगी, झोमॅटो स्टार्ट केलं लॉकडाऊन मध्ये. आणि ऑफलाईन म्हणजे जशी रिक्वायरमेंट होत होती तसं आपण पाषाणमध्ये किंवा ऑल ओव्हर पुणे आपण डिलिव्हरीज पण करत होतो. कारण तुमचे कस्टमर सगळे पाषाण एरिया तिकडचे असणार. हो. पण मग लॉकडाऊन मध्ये जायचात तुम्ही, म्हणजे कोण जायचं ते द्यायला डिलिव्हरी. लॉकडाऊन मध्ये हजबंड जायचे द्यायला, कारण रूल्स खूप स्ट्रिक्ट होते. सगळीकडे पोलीस आणि मास्क आणि खूप भीती होती लोकांमध्ये. पण शेवटी बिझनेस आहे तर काही ऑप्शन नाहीये. तर मग हे हेल्मेट घालायचे आणि मास्क लावायचे, सगळे रूल्स फॉलो करायचे आणि ऑल ओव्हर पुणे डिलिव्हर करायचं आपण. मी स्विगी, झोमॅटो आणि तिथे जे कोण वॉक इन कस्टमर यायचे घरी, ओळखीचे किंवा ज्यांचे ऑर्डर असायचे
असायचे ते मी घरनं ऑपरेट करायचे आणि हे डिलिव्हरीज आणि बाहेरचं सगळं मार्केटिंग वगैरे ते बघायचे. बर. आणि मग तू स्वतः पण कधी गेलीयस का अशी डिलिव्हरी वगैरे करायला? हो, आम्ही आफ्टर लॉकडाऊन इथेच सगळा बेस होता कस्टमरचा मोस्टली पाषाण. तर मग थोडंसं मार्केट ओपन झालं होतं तर आम्ही मग पाषाणला शिफ्ट झालो दोघं. आणि इथे पण घरी आम्ही फ्रीज हॉलमध्ये 2 फ्रीज ठेवले आणि बेकिंगचा पार्ट सगळं हसबंड सांभाळायचे आणि मी सेलिंग बघायचे, ज्याच्यामध्ये मी पाषाणमध्ये मी स्वतः डिलिव्हरीज करायची. बर. पण मग तुम्ही बेकिंग म्हणजे तुम्ही तुमचा ब्रँड चालू केला? हो, स्वतःचा. ऍक्च्युली फ्रँचायझी घेतली होती आपण, बट फ्रँचायझी घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे इश्यूज फेस झाले, जसं की क्वालिटीला कॉम्प्रोमाइज होत होतं किंवा आपल्याला जे प्रॉडक्ट द्यायचे होते प्रीमियम प्रोडक्ट्स ते आपल्याला फ्रँचायझीकडनं भेटत नव्हते. तर मग आम्ही फ्रँचायझीमध्येच सिंहगड रोडला असताना विचार केला की का ना आपण आपलं स्वतःचं ब्रँड लॉन्च करू, की म्हणजे आपल्याला जे हवंय ते आपण आपल्या कस्टमर्स पर्यंत पोहोचवू शकतो आणि आपल्याला क्वालिटीला पण कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही पडलं. सो मग जसं आपण इकडे पाषाणला शिफ्ट झालो तिथे आपण स्वतःचं ब्रँड ओपन केलं. हो, पण मग यातलं काही तुम्ही दोघांनी शिक्षण घेतलं होतं का बेकिंग मधलं? बेकिंग मध्ये आम्ही बिफोर लॉकडाऊन आणि लॉकडाऊन मध्ये बेसिक ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस केले होते. मल्टिपल कोर्सेस केले होते आम्ही आणि मग असंच आम्ही नॉलेज गेन करत राहिलो आणि आता आपल्याकडे 150+ प्रोडक्ट्स आहेत. बर. केक्स मध्ये? केक्स, डेझर्ट्स ऑल ओव्हर. अच्छा, ते पण सगळं बनवतो? हो, केक्स, डेझर्ट्स. आधी फक्त 20 म्हणजे जेव्हा फ्रँचायझी होती तेव्हा अराउंड 20 प्रोडक्ट्स होते आपल्याकडे कस्टमर्सला सर्व्ह करायला, पण आता आपल्याकडे 150+ प्रोडक्ट्स आहेत आणि अजून आपण एक्सपांड करतोय. एवढे प्रोडक्ट्स 150+? हो. बापरे. आणि आता आपल्या ब्रँडचं नाव काय? शोकोलाड पॅटिसरी. काय नाव आहे? शोकोलाड पॅटिसरी. बरं, याचा अर्थ काय सांगा मला? शोकोलाड म्हणजे जर्मन मध्ये चॉकलेट. ओके. येस. आणि पॅटिसरी म्हणजे? पॅटिसरी इज अ प्रीमियम नेम फॉर केक शॉप. आधी आपलं केक शॉपच होतं, बट आता आपण पॅटिसरी केलंय कारण आपण थोडेसे प्रीमियम प्रोडक्ट्स लॉन्च केले. सो प्रीमियम प्रोडक्ट्स पॅटिसरी अंडरच येतात. बरं. म्हणजे तर हे मला माहित नव्हतं, या बाकीच्यांना माहिती पण असेल कदाचित प्रेक्षकांना, पण क्लिअर करून घेतलं. आणि कुठे आहे आपलं शॉप आता? आपलं पाषाण मध्ये सूस रोडला आहे, रिलायन्स स्मार्ट पॉइंटच्या कॉम्प्लेक्स मध्ये, मॉन्टवर्थ टू कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये. आणि मग तिथे तुमचा काय आता किती जण आहेत कामाला वगैरे, का तुम्ही दोघंच करताय अजून? नाही, आपली टीम आहे एक 10. आपले शेफ आहेत 6 शेफ आहेत आपले. हेल्पर 4 आहेत आणि काउंटरला 2 मुलं आहेत, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे, प्लस आम्ही दोघं असतो पुढे, मी आणि हसबंड दोघं. बरोबर. पण मग एका शॉप मध्ये हे एवढं सगळं नाही, फ्रंट शॉप सेलिंगचं आहे, मग त्याच्याच बॅकचं शॉप स्टोरेज साठी आणि मागं किचन आहे आपलं. म्हणजे स्टोरेज साठी पण एक शॉप आहे? हो, स्टोरेज साठी शॉप आहे. बरं. म्हणजे नक्कीच छान जोरात चालत असणार आहे हे. हो. आणि पण तुम्हाला मिळालेले शेफ वगैरे सगळे तुम्ही सांगाल तसं सगळं बनवतात? हो, प्रोडक्ट्स हे सगळे रेसिपीज सगळे आपल्याच आहेत, ते फक्त फॉलो करतात. आणि त्यांना पण काही आपल्याला इनपुट्स द्यायचे असतील की हे असं मी बघितलंय किंवा हे असं आपण अजून चांगलं करू शकतो, तर ते ऑलवेज वेलकम आहे ते आपल्याकडे. आणि आता परवा 1 तारखेला वगैरे तर तुमच्याकडे खूपच रश होती, मी आले होते मुद्दाम त्यांच्याकडे बघायला गेले होते. नवीन वर्षाची एवढी गर्दी, अरे बाप रे, मस्त.
बरोबर. तर साधारण किती किलोचा वगैरे बनतो ग केक तुमच्याकडे, किलो असं सांगता नाही येणार. किंवा किती केक सेल होतात साधारण? एक 500 अप्रॉक्सिमेटली 500 केक्स आपण सेल केले. बापरे, या इयर एंड आणि न्यू Yes. इयरच्या ह्याच्यामध्ये. येस. फक्त न्यू इयर, इयर एंड अशा ह्याला जोरात जातात, तर अजून काही असतं वर्षभरात तेव्हा जास्त खपतात? आपलं इयर स्टार्टिंगला 31 डिसेंबर अँड 1 जान, त्याच्यानंतर येतं 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स जो वीक असतो, 7 फेब्रुवारी टू 14 फेब, तो अख्खा वीक असतो. पण पीक डे 14 फेबलाच असतो. हार्ट शेप वाले केक जास्त जातात बापरे, तेव्हा. ते लक्षातच नव्हतं. हो. आणि त्याच्यानंतर 1 जून आहे. 1 जूनला सार्वजनिक बर्थडे असतात, जसे की आपले आजी आजोबा किंवा पणजी आजी वगैरे. कारण आधी कसं या बर्थडेला आत्ता महत्व आलंय, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण सेलिब्रेशन म्हणून केक आपण इन्व्हॉल्व्ह करतो. केक प्रत्येक गोष्टीला, जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या बेबीचा असेल तर 1 मंथ बर्थडे, 2 मंथ बर्थडे. पण आता कसं, आधी कसं असायचं की आपले जे आजी आजोबा आहेत त्यांचे म्हणजे ते झाल्या कोणी डेट नाही लक्षात ठेवायची, किंवा एक जणांना 4 मुलं 5 मुलं, मग ते डेट कोण लक्षात नाही ठेवायचं तेव्हा. मग त्या सगळ्या लोकांचे बर्थडे 1 जूनला सेलिब्रेट करतात. हे नव्हतं मला माहिती, चांगली आयडिया आहे. हो, सगळ्यांची. त्यामुळे त्या दिवशी पण जोरदार हे. हो, तेव्हा. आणि मग नोव्हेंबर डिसेंबर आपला पीक सीझन असतो. हो, बरोबर. येस. आणि हे सगळं रॉ मटेरियल, बाकी सगळं लागणारं काय, तुमचे सॉसेस असतील किंवा अजून काय मटेरियल असतं, हे सगळं कोण आणतं? मिस्टर आणतात का तू आणते? हे आपले ठरलेले सप्लायर्स आहेत, तर ते सप्लाय करतात आपल्याला. म्हणजे आपल्याला शॉपला डिलिव्हरी भेटून जाते. कारण आपण क्वांटिटी मध्ये परचेस करतो ना, तर मग ते डिलिव्हरी देतात. ओके, म्हणजे ते लोकच आपल्याकडे आणून देतात. हो, आपण सांगतो जसं की पॅकेजिंग मटेरियल आलं किंवा रॉ मटेरियल आलं, ते हजबंड आणि मी आम्ही दोघं इक्वली म्हणजे मॉनिटर करतो सगळं. आणि तुम्हाला असा कधी प्रॉब्लेम आलाय का इलेक्ट्रिसिटीचा, का जनरेटर असतो का काय असतं? कारण केक तर सगळे गार हवे असणार ना आपले पेस्ट्रीज वगैरे. बरोबर. तसा तर ऍज सच कधी प्रॉब्लेम आला नाही आपल्याला. आपलं कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्येच आहे, सो तिथे इलेक्ट्रिसिटी एवढी म्हणजे लॉंग टाइम साठी जात नाही, जसं की 2 तास 3 तास. पण कधीच जर काही इश्यू झाला, इलेक्ट्रिक इश्यू, जसं की वायर कट झाली किंवा काही मेजर इश्यू झाला, फायर इश्यू वगैरे, तर 2-3 तास जातात. तर मग तेवढ्या वेळ केक्स राहू शकतात, कारण आपण फ्रीज मध्येच ठेवतो आणि ऑलरेडी फ्रीज थंड झालेला असतो. बरोबर. तर मग आपल्याकडे आता सच काही बॅटरी बॅकअप किंवा बॅकअप नाहीये, बट इन फ्युचर आपण घेणार आहे नक्की. बरोबर. आणि तुमचे असे रेग्युलर काही कस्टमर्स ठरलेले असतात का, की बाबा हे शॉप मध्ये येऊन घेतातच, किंवा काही ठिकाणी तुम्हाला माल पुरवायला लागतोच, असं काही आहेत कोणी? हो, आहे कस्टमर्स. बरोबर. आपल्या शॉपचे तर वॉक इन जे कस्टमर आहेत आपल्या एरियामधले, ते फिक्स तर आहेतच. किंवा ऑल ओव्हर पुणे आपल्याकडनं जे केक्स घेतात, ते एकदा एखाद्याने मागवला की ते रिपीटेडली आपल्याकडे येतात. पण आम्ही मोस्टली कॉर्पोरेट कस्टमर्स आणि क्लायंटल सर्व्ह करतो, जसं की आपलं हॉटेल्सशी टायअप आहे किंवा ऑटोमोबाईल कंपनीशी टायअप आहे. आणि IT पार्क्स मध्ये आपले केक्स जातात. अच्छा, असे सगळे आपलं कॉर्पोरेट टायअप आहे. छान आहे का? अशी जर रेग्युलर ऑर्डर असेल तर म्हणजे तुम्हाला ऑर्डरची चिंता नाहीच आहे, पण अशी जर रेग्युलर कोणी कस्टमर्स असतील तर खूप छान आहे. हो, इव्हन ती लोक त्यांच्या घरी पण मागवतात. ते घरी पण पर्सनली पण घेतात, ऑफिस मध्ये पण जातात. तुम्ही अगदी जरूर बघा, शोकोलेट ब्रँड बघा. आपल्या स्विगी झोमॅटोवर त्यांना इतकं सुंदर रेटिंग आहे, म्हणजे टॉपमोस्ट रेटिंग आहे मला वाटतं तुमच्या या ब्रँडला. तर तुमच्या अजून कुठे ब्रांचेस वगैरे नाही आहेत? आपली एक ब्रांच आता 1 मंथ झाला आपण फ्रँचायझी दिली आहे, तर पाणेरला पॅन कार्ड क्लब रोडला आपण स्टार्ट केली. अरे बाबर. आणि अजून कोणाला हवी असेल फ्रँचायझी तर तुम्ही देणार आहात का? हो, आम्ही आता फ्रँचायझी मॉडेलवर वर्क करतोय, आणि जे जेन्युनली इंटरेस्टेड आहेत आम्ही त्यांना नक्कीच द्यायचा विचार करू. बस जस्ट एक उत्सुकता म्हणून विचारते की अशी फ्रँचायझी वगैरे देताना मग त्याला काहीतरी रूल्स असतील, टर्म्स अँड कंडिशन्स असतील,
मग त्या तुम्हीच तुमच्या ठरवल्या का एखाद्या वकिलाला वगैरे विचारून? येस, सिव्हिल लॉयर आहे आपला, तर ते सगळे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन आपल्या हिशोबाने सांगतात, की म्हणजे ते विचारतात तुम्हाला काय हवंय रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये, त्याच्याने पुढे जाऊन काही इश्यू आले तर आपलं नुकसान आणि समोरच्याचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. आणि बाकी सगळं फायनान्स किंवा तुमचे हिशोब सगळे हे तुमचं कोणी ऑडिटर वगैरे असतो? येस, आपला सीए आहे, ते सगळं अकाउंटिंग सांभाळतं व्यवस्थित. आणि हजबंड प्रायमरी लक्ष तर हजबंडच देतात आणि त्याच्यानंतर सीए वगैरे तेच बघतात. अच्छा. आणि तुझ्या आता घरी कोण आहे? तुला बेबी? हो, माझं 2.5 वर्षाचं बाळ आहे, त्याचं नाव रक्षान आहे आणि खूपच माझा जीव आहे तो. आणि घरी सध्या तो डे केअरला जातो. अच्छा. पण एवढ्या छोट्या बाळाला तू डे केअरला ठेवून दुकानात येतेस? हो, ऍक्च्युली ओळखीच्यांचंच डे केअर आहे, म्हणजे आपल्याच तिकडे ओळखीचे आहेत, तर त्यांचीच वाईफ चालवते डे केअर आणि त्या खूप स्वीट आहेत, त्याला खूप जीव लावतात, एकदम आजी आणि एकदम जीव ओतून त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या फूडिंगचं वगैरे काहीच टेन्शन नाही. नाहीतर नॉर्मल जर आपण डे केअर मध्ये टाकलं असतं, मी त्याला जास्त दिवस ठेवलं नसतं, पण त्या आहेत म्हणून आम्ही एवढं प्रोलॉंग मी ठेवलंय. आणि त्या जेव्हा म्हणजे त्याला सुट्टी कधी असेल तर मग मम्मी सांभाळते. बरोबर. तू आता हे तुझं शॉप पुन्हा रिजॉईन केलं बेबी झाल्यावर वगैरे, तर मग ते कसं तुला शक्य झालं किंवा कधी जॉईन केलंस तू? माझं बेबी 6 months कम्प्लीट झालं आणि 7th month मध्ये आम्ही त्याला डे केअरला ठेवणं स्टार्ट केलं. आमच्या दोघांसाठी खूप हार्ड होता हा डिसिजन, बट तो म्हणजे माझा बेबी माझा बिगेस्ट सपोर्टर आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण आम्ही तर त्याला ठेवलं, मॅम त्याची खूप व्यवस्थित काळजी घेतात, जीवापाड त्याला जपतात, पण त्यांनी जर सपोर्ट केलं नसतं तर ह्या गोष्टी वर्कआउट झाल्या नसत्या. एवढा छोटा तो जीव आहे, आपल्या इथे छोट्या मुलांना देवासारखं समजलं जातं, तर त्यांनी इतका छान सपोर्ट केला आणि आता तो तिथे एवढं वेगवेगळं शिकतोय किंवा ऍडजस्ट होतोय. आमच्या टायमिंग नुसार तो स्वतःला ऍडजस्ट करून घेतोय, की आम्ही त्याला मॉर्निंगला सोडतो, इव्हिनिंगला घ्यायला जातो, मग इव्हिनिंगला तो आम्हाला दोघांना सोडतच नाही, त्याला घेतल्यानंतर आम्ही घरी जातो आणि तो म्हणजे कडेवरच असतो आमच्या दोघांचा आणि तो त्याचा टाइम असतो, मग आम्ही काहीच प्रायोरिटाईज करत नाही, आम्ही त्यालाच घेऊन बसतो. खरं, एवढं छोटं बाळ ठेवायला पण तुम्हाला जड गेलं असणार, पण खरंच त्याचं पण कौतुक आहे, कारण तो ऍडजस्ट झाला म्हणून तो ऍडजस्ट झाला, त्याच्यामुळे मला बॅक टू वर्क जॉईन होता आलं. खरंय. आणि कामाला जाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं, कारण ह्यांच्यावर एकट्यावर प्रेशर येत होतं एवढ्या सगळ्या कामाचं. जरी आपण एम्प्लॉईज ठेवले तरी आपल्या घरचं जर माणूस असेल तर आपण जास्त मोठी झेप घेऊ शकतो. नाही, बरोबर आहे. आणि माझ्यासाठी ऑलरेडी मी 6 months प्रेग्नंट असेपर्यंत मी शॉपवर काम केलं होतं, पण मग 6-7 monthsचा वरती मी ब्रेक घेतला आणि 7th month ऑनवर्ड्स आम्ही ठेवलं त्याला तिकडे. नाही, खरंच छान, शाबास आहे त्याची. आणि आता आई तुझी सांभाळते जेव्हा वेळ पडेल तेव्हा किंवा हे, पण बाकी घरनं पण सपोर्ट आहे का सगळ्यांचा? हो, सगळ्यात मेन म्हणजे माझ्या हजबंडचा सपोर्ट आहे मला, कारण ते घरी पण इक्वलीच त्याला सांभाळतात, असं नाही की मीच त्याला बघते. आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा ते इक्वली सांभाळतात. मम्मी पप्पा तर खूप जास्त सांभाळतात त्याला, म्हणजे त्यांचा थर्ड मुलगा असल्यासारखा. आता मी, माझा भाऊ आणि थर्ड तो असल्यासारखं त्याला सांभाळतात. खूप छान, म्हणजे तो माझा मुलगा मम्मीला आता मम्मी बोलतो, एवढा तो अटॅच झालेला आहे. तर घरून खूप चांगला सपोर्ट आहे मला. हो, कारण त्याच्याशिवाय आपण फुल प्लेज उडी मारू शकतो. आणि बेसिकली तुझे मिस्टरनी या क्षेत्रामध्ये भरपूर लक्ष घातलंय किंवा इनिशिएटिव्ह घेतलाय. बरोबर. तू तेवढ्याच ताकदीने त्यांना सपोर्ट करतेस, त्यामुळे तुम्ही दोघं मिळून हे खूप छान चालवू शकताय तुमचं शॉप. थँक्यू. माझा भाऊ सुदर्शन तो प्लेयर आहे आणि तो साइड बाय साइड एज्युकेशन पण कम्प्लीट करतो आहे त्याचं, आणि तो स्पोर्ट्समन आहे, फुटबॉल खेळतो तो. तर तो मला खूप जास्त सपोर्ट करतो. एक असतं ना आपलं की आपण काही डेज खूप हाय ऑन एनर्जी फील करतो, काही डेज एकदम डिप्रेस्ड किंवा आपल्याला लो फील होतं. तर मला जेव्हा एकदम लो फील होतं आणि माझं त्याच्याशी ज्या टाइम बोलणं होतं त्या दरम्यान,
तर तो म्हणजे मला असं चुटकीमध्ये माझं ते डिप्रेशन घालवून टाकतो. अरे वा. मला म्हणजे माझा तो छोटा भाऊ आहे, पण मला त्याच्याकडनं शिकायला खूप गोष्टी भेटतात, कारण तो प्लेयर आहे तर तो सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतो. मेंटली स्ट्रॉंग आहे तर त्याचा फिजिकली पण स्ट्रॉंग आहे, तो मेंटली स्ट्रॉंग आहे. आणि हे त्याचं एवढा लॉंग डिस्टन्स राहतो, ओव्हरसीज राहतो, आणि त्याचा हा सपोर्ट खूप मॅटर करतो मला. नाही, छान बॉन्डिंग छान असतंच बहीण भावांमधलं, पण हा छोटा असून सुद्धा तुला एवढा सपोर्ट करतोय, खरंच छान. फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचा जो हा छान ग्राफ गेलेला आहे वरपर्यंत, तर तो एखाद्याला अचीव्ह करायचा असेल तर याच्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत? मला असं वाटतं की दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, क्वालिटी अँड सर्व्हिस. फर्स्ट क्वालिटी मिनिंग की आपण आपल्या रॉ मटेरियल म्हणा किंवा इन्ग्रेडियंट्स म्हणा, आपण कुठल्याही लेवलचं कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आपण आपल्या कस्टमर्सला बेस्ट द्यायचं, जेणेकरून कस्टमर्स आपल्याला हमेशा जुडले राहतील. आणि सेकंड सर्व्हिस, मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की आपण मॉर्निंगला 7:30ला स्टार्ट करून सकाळी नेक्स्ट मॉर्निंग 6:30 पर्यंत ऑफलाईन सर्व्हिस दिली आहे. एवढा वेळ? हो, 23 आवर्स आपण सर्व्हिस दिली आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन आपण 3:30 वाजेपर्यंत, पहाटे 3:30 वाजेपर्यंत सर्व्हिस दिली आहे. बापरे बाप, 23 तास, बापरे. आणि त्याच्यामुळे आपला 8,000+ कस्टमरचा लॉयल परिवार आपण जोडला आहे शोकोलाट पॅटिसरी सोबत. ग्रेट अचिव्हमेंट. 8,000 कस्टमर्स आहेत तुमचे? 8,000 अँड काउंटिंग. बापरे, बर, व्हेरी नाईस, खूप छान. थँक्यू. तुमचे काही फ्युचर प्लॅन्स असतील आता या शॉप संदर्भात? राईट. आता तर सध्या आम्ही असंच विचार करतोय की आमचं जे किचन आहे, किचन एक्सपांडिंग साठी आम्ही थोडंसं त्याच्यावर फोकस करतोय. मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्हाला थोडंसं मोठं हवंय, म्हणजे आम्हाला आधी 3 शॉप पण पुरत नाहीयेत, अरे खरं बोलायला गेलं तर. आणि त्याच्यामुळे आम्ही थोडंसं कमर्शियल लेवलवर अजून विचार करतोय. आणि नेक्स्ट प्रायोरिटी आहे फ्रँचायझी मॉडेल्स, कारण आपल्याला फ्रँचायझी आपण मध्ये बंद केली होती, म्हणजे येत होत्या इन्क्वायरीज बट आपण देत नव्हतो. बट आता खूप इन्क्वायरीज येत आहेत, तर आपण आता पॉझिटिव्हली घेतोय आणि आपण आता लॉन्च करायचा विचार करतोय. खूप चांगलं आहे. तुम्हाला नक्की भरपूर ऑल ओव्हर पुन्हा फ्रँचायझीज तुमच्या आम्हाला दिसू देत सगळीकडे. छान वाटेल आम्हाला पण. आता 7 फ्रँचायझीजचा आपल्याला ऑलरेडी एन्क्वायरी आल्यात. हो, अरे बापरे, बर. तर मग तेच आता म्हणजे कसं करायचं, काय करायचं ते प्लॅनिंग चालू आहे. बरोबर. यांचा ग्राफ तुम्ही बघाल तर खरोखर कौतुकास्पद आहे. दोघही जण भरपूर हार्डवर्क करतायत. अगदी दोघही जण डिलिव्हरी देण्यापासून सुरुवात केली आहे. बरोबर. नाही, खूप छान चाललंय तुमचं. आणि मला सांग की आता ही जी तू लहानच आहेस, म्हणजे तुला असं सल्ला वगैरे दे असं मी म्हणणारच नाही तुझं, बरोबर ना, पण तुझ्या या अनुभवातनं किंवा असं काही तू टिप्स देशील का आपल्या प्रेक्षकांना? टिप्स म्हणजे मी एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करू इच्छित आहे. आपण आपली जी फॅमिली आहेत, इंडियन फॅमिलीज, तिथे असं सीख भेटते आपल्याला किंवा शिकवणूक असते आधीपासून की आपल्याला चांगलं शिकायचंय, आपल्याला जॉब करायचा, आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये लागायचंय कामाला. तर माझी पण तीच इच्छा होती की चांगलं शिकायचंय, मोठ्या कंपनीमध्ये लागायचं. जसं की मी आता बोलू शकते, मी शेरेटन मध्ये काम केलंय, मी शेरेटन मध्ये जॉब केलाय. पण जेव्हा मी या बिझनेस मध्ये पडले, शोकोलाड मध्ये, माझ्या हजबंडचा जो मेन एम होता की एक स्वतःचा बिझनेस व्यवस्थित रन करायचा, तर आता त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करते. आणि माझ्यातली जी लेडी लिडरशिप आहे ती खूप जास्त पीकला आहे जस्ट बिकॉज ऑफ हिम. आणि माझी आता चेंज झाली आहे मेंटॅलिटी की आपण बिझनेस मध्ये पण त्याच्याहून आपण बोलतो ना छप्पर फाडके, तसं आपण ग्रो करू शकतो. म्हणजे मी जॉबला कमी लेखत नाहीये, बट
माझी मेंटॅलिटी चेंज केली त्यांनी, की जॉब अँड बिझनेस म्हणजे बिझनेसने जास्त मल्टिप्लाय होऊ शकतं एव्हरीथिंग, जसं की आपलं नॉलेज म्हणा, आपले पैसे म्हणा, किंवा आपला ग्रुप म्हणा, किंवा एनिथिंग मल्टिप्लाय होऊ शकतं. अगदी खरंय. स्वतःची ग्रोथ म्हणलीस तरी पण आपण जरा जास्त स्मार्ट होतो, कारण मी बघितलंय तू स्मार्ट आहेसच, पण दुकानात परवा तुम्हाला जे बघितलंय ते इतकं छान होतं ना, की ऍट अ टाइम 10 लोकांना झोमॅटोवाले येत होते, स्विगीवाले येत होते, त्यांना हँडल करत होती. खूप छान वाटलं ते बघून. त्यामुळे पर्सनल ग्रोथ पण खूप होते, हे अगदी खरंय. बरोबर आहे. खूप छान. आणि आपल्या ह्या गोष्ट तिची मध्ये एक शेवटचा प्रश्न असतो की स्त्री म्हणजे काय, तर एका शब्दात सांगून मग थोडंसं इलॅबोरेट करून सांग. स्त्री म्हणजे काय? स्त्री ही एक अशी व्यक्ती आहे, किंवा आपण स्त्री अशा आहोत की आपण वन वर्ड मध्ये आपल्याला डिस्क्राईब नाही करू शकत वन वर्ड मध्ये, कारण आपण कोणाची आई असतो, कोणाची बहीण असतो, कोणाची मम्मी असतो, किंवा कोणाची मुलगी असतो. बट माझ्या अकॉर्डिंगली स्त्री म्हणजे नेचर्स पॉवर आहे, म्हणजे आपल्यात ती शक्ती आहे जग बदलण्याची. छान, व्हेरी गुड. अगदी खरं आहे हे, की एक स्त्री जग बदलू शकते. म्हणतातच की इकडचं तिकडे करू शकते, मनात आणलं तर इतकी पॉवरफुल असते. बरोबर. खूप छान बोललीस तू सगळं. थँक्यू. आणि आमच्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात मुख्य म्हणजे खूप छान झालेली आहे तुझ्यामुळे. मला पण खूप छान वाटलं तुमच्या चॅनलवर येऊन. तर 2025 तुला सगळं छान जावं. तुमच्या दुकानाला आणि ह्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी न्यू इयर तुम्हाला पण. आणि थँक्यू. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.